विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरात विराट मशाल मोर्चा। विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण ही हुकुमशाही। माजी मंत्री बाळासाहेब थोरात। युवकांनी पुन्हा एकदा संघर्षासाठी उभे रहा। संगमनेर प्रतिनिधी। दिल्ली येथे विद्यार्थ्यांना झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात हजारो संगमनेरकर आज रस्त्यावर उतरले। या घटनेचा तीव्र निषेध करत पंतप्रधान, गृहमंत्री व शिक्षण मंत्री यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करताना हजारो युवक, विद्यार्थी, महिला व नागरिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून संगमनेर दणाणून सोडले। याप्रसंगी काँग्रेस, शहर काँग्रेस, युवा काँग्रेस, एकवीरा फाउंडेशन, जय हिंद लोक चळवळ, वंचित बहुजन आघाडी, छात्र भारती, NSUI, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, RPI, कम्युनिस्ट, अंधश्रद्धा निर्मूलन, सत्यशोधक समाज व विविध पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चौकट। हजारो नागरिक रस्त्यावर। जंतर मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देत व विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात आज समविचारी सर्व पक्ष एकत्र आले। संगमनेर शहर व तालुक्यातील हजारो नागरिक, महिला, युवक रस्त्यावर येऊन केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। संगमनेर शहरातून झालेला विराट मशाल मोर्चा हा मोठा लक्षवेधी ठरला। याचवेळी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न म्हणजे हुकुमशाही असल्याची टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली। देश वाचवण्यासाठी तरुणांनी पुन्हा एकदा संघर्ष करण्याची तयारी ठेवा असे आवाहन त्यांनी केले आहे। संगमनेर शहरात समविचारी पक्षांच्या वतीने विराट मशाल मोर्चा आयोजित करण्यात आला। संगमनेर बस स्थानक ते महात्मा फुले स्मारक इथपर्यंत झालेल्या या रस्त्यामध्ये शहरातील व तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले। यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे, जिल्हाध्यक्ष सचिन गुज्जर, वंचित बहुजन आघाडीचे आजी जोरा, शिवसेनेचे अमोल बोराडे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अमोल शेरकर, ॲडव्होकेट रंजना गवांदे, निखिल पापडेजा, शेखर सोसे, रामरी कातोरे, पांडुरंग घुले, नूर मोहम्मद शेख, अनुराधा आहेर, तुषार पानसरे, समीर लामखडे, अरबाज शेख, भगवान अहिरे, संदीप काकड, दत्ता ढगे, छात्र भारतीचे विविध पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संगमनेर बस स्थानक येथे संगमनेरातील हजारो कार्यकर्ते एकत्र आले। तेथून छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून चावडी मार्गे हा मशाल मोर्चा महात्मा फुले पुतळा येथे आला। यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की सोनम वांगचुक ही देशातील आदर्श व्यक्तिमत्व आहे। त्यांचे 21 दिवसापासून जंतर मंतरवर उपोषण सुरू आहे। त्यांचा आवाज हा सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा आणि युवकांचा आवाज आहे, परंतु केंद्र सरकारला तो ऐकू येत नाही। केंद्र सरकारला सत्तेचा गर्व झाला आहे। हुकुमशाही पद्धतीने लाठी हल्ला करून अमानुषपणे विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न त्यांनी केला। संसदेमध्ये काँग्रेस नेत्यांना बोलू दिले नाही म्हणून खासदार राहुल गांधी व प्रियांका गांधी यांनी पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केले। अत्यंत अमानुषपणे त्यांची उचलबांगडी करण्यात आली, त्यांची धरपकड करण्यात आली। देशात लोकशाही संपुष्टात आणण्याचे काम सरकार करत आहे। जनतेचा आवाज दाबला जात आहे। आम्ही निवडणुका कशाही जिंकतो हा गर्व सरकारला झाला असून आता जनतेने हे सर्व हातात घेतले पाहिजे। न्यायालय, स्वायत्त संस्था, पत्रकारिता राजकारणासाठी वापरल्या जात आहेत। युवकांचे भविष्य धोक्यात घातले जात आहे। जाती धर्माच्या नावावर राजकारण सुरू झाले आहे। पुढील काळात लोकशाही राहील की नाही ही चिंता निर्माण झाली आहे। महात्मा फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपट बंद करणारे हे लोक असून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील मालिकाही त्यांनी बंद केली। जातीयवाद त्यांनी वाढवला आहे। मात्र आता देशातील युवक जागा झाला असून ही राज्यघटना आणि लोकशाही जपण्यासाठी आता पुन्हा एकदा संघर्षाकरता सर्व युवकांनी एकजुटीने तयार राहा असे आवाहन त्यांनी केले। तर तांबे म्हणाले की नीटपेपर फुटी हा मोठा भ्रष्टाचार आहे। केंद्र सरकार आणि मंत्र्यांमध्ये कोणतीही नैतिकता उरली नाही। तातडीने धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे। विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला होतो आहे, विद्यार्थी जखमी होत आहेत आणि पंतप्रधान एक शब्दही बोलत नाहीत। हे अत्यंत दुर्दैवी आहे। हुकुमशाही पद्धतीने विद्यार्थ्यांचे आंदोलन लोकशाहीची हत्या आहे। देशामध्ये दररोज लोकशाहीची हत्या करण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याची टीका त्यांनी केली। यावेळी अमोल बोराडे, छात्रभारतीचे तुषार पानसरे, रंजना गवांदे, अनुराधा आहेर, अजित ओरा यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगती व्यक्त केली। आज आम्हाला तुम्ही देशद्रोही, आतंकवादी, दहशतवादी म्हणतात, पण निश्चित सांगतो येणारा काळ हा आमच्या हातात आहे। त्यावेळेस तुम्हाला निश्चित कळेल देशद्रोही कोण आणि देशभक्त कोण।
संविधानावर चालणारी लोक, शांततेच्या मार्गाने चालणारे लोकांना जर तुम्ही देशद्रोही आतंकवादी म्हणत असाल तर आम्ही तुमचा जाहीर धिक्कार आणि निषेध करतो. तुमचा निषेध करणं जितका करू तितका थोडा आहे, कारण या देशातला प्रत्येक तरुण वर्ग आता चिडून उठला आहे. आणि हे निश्चित ठेवा, तुम्हाला सरकारमध्ये बसलेल्या काही मंत्री महोदयांना ही सूचना करायची की नीटचा अर्थ तुम्हाला तरी नीट कळालाय का? नीट पेपर लीक झाले याचा अर्थ काय? वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जी पूर्वपरीक्षा द्यावी लागते ती नीट, या परीक्षेला जी पूर्वपरीक्षेचा म्हणून तिला नीट म्हणतात. आणि ते पेपर जर तुमच्याकडून लीक होत असतील तर देशासाठी तुम्ही येणाऱ्या भविष्य काळात कोणते सुसज्ज डॉक्टर देणार आहात? देशासाठी कोणते इंजिनियर देणार आहात? देशासाठी कोणतं तुम्ही मेडिकल सायन्स पुढे नेणार आहात? अशा या घाणेरड्या सरकारचा आणि याच्या कटू आणि अत्यंत निर्दयी कृत्याचा आम्ही सर्व समविचारी पक्ष एकत्र येऊन जो निषेध करत आहोत, या निषेधात आपण सर्वांनी जो पाठिंबा द्यावा त्याबद्दल मी सर्वांचे आभार आहे. आणि माझी पालकवर्गाला एक विशिष्ट विनंती आहे, प्रत्येकाच्या पालक, मग पोलीस कर्मचारी असो, अधिकारी असो, शासकीय कर्मचारी असो, त्यांचे सुद्धा पाल्य शाळांमध्ये परीक्षा देतात, तेव्हा तुम्ही सुद्धा या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा. तुमच्या मुलाला जर कोणी चोरीच्या मार्गाने किंवा कमी मार्गाने पास करत असेल तर याच्यावर तुम्ही देखील विचार करा. आणि शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, छत्रपती शाहू महाराज की, संत गाडगे महाराज की. त्यानंतर जी घटना घेतली, एक शांती पूर्ण प्रक्रियेने आंदोलन करणारे आपल्या विद्यार्थ्यांवर, आपल्या युवकांवर जी अमानुष लाठीचार्ज करण्यात आले आहे, खरोखर सर्वात पहिले मी या सरकारचा धिक्कार करतो, निषेध व्यक्त करतो. पण एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, ते सरकारचा निषेध म्हणजे, सरकार विरोध म्हणजे देश विरोध नव्हे. हे सरकार असं आहे की सरकार विरोध केला तरी त्याला देशद्रोही गृहीत करतो. खरं तर या लोकांकडून ही अपेक्षाच नाही, कारण हे अशिक्षित लोक सरकारमध्ये बसलेले आहेत. जैसे हिंदीमध्ये सांगतात ना कि ये बे औलाद लोग हैं, इनकी खुद की औलाद नहीं है, तो इनको बच्चों की तकलीफ क्या समझेगी? तो नीट में हमारे बच्चे जो री एग्जाम होने से, फिर से एग्जाम देने से जिन बच्चों ने सुसाइड किया, आत्महत्या की, उनकी तकलीफ ये लोगों को मालूम नहीं, क्योंकि आधे से ज्यादा लोग ये बे औलाद है, अशिक्षित लोग हैं. और आजकल आप जो देख रहे हैं कि हर जगह हिंदू मुस्लिम, पहले आपको हिंदू मुस्लिम में बांटा गया, फिर जात पात में बांटा गया, फिर वर्गीकरण के नाम पे बांटा जा रहा है. तो आज हमको ये सब छोड़ के, जात पात हिंदू मुस्लिम छोड़ के सब एक भारतीय बन के ये सरकार की नीतियों का विरोध करें और सब एक बन के रहे. हमारी अनेकता में एकता है, हम सब भारतीय हैं, भारतीय बन के रहे. जय हिंद, जय भारत. आणि कार्यकर्ते आणि पदाधिकारी इथं मोठ्या संख्येने उपस्थित झालेले, त्यांचं मी जिल्हा शिवसेनेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि सर्व समविचारी पक्ष एकत्र येऊन हा मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी आपण आज एकत्र आलेलो आहोत मित्रांनो. कारण आपण परवा दिवशी बघितलं त्या विद्यार्थ्यांच्यावर अमानुष मारहाण केली, त्यांच्या पोट फ्रॅक्चर झाले, डोके फोडले, अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर हल्ले करून या काही भाजपच्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ले करून त्यांना बेदम मारहाण केलेली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आपण आज इथे आलेलो आहे. नुसतं निषेध करून चालणार नाही तर त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहे. आणि पूर्ण देशामध्ये आज ही चळवळ उभी राहिलेली आहे. अहो मित्रांनो, तुम्हाला जर माहिती जर करायचं असेल तर यापुढे हे भाजप सरकार परत सत्य राहणार नाही अशी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे मित्रांनो. कारण भाजपने या देशाची लोकशाही संपवलेली आहे, लोकशाही शिल्लक ठेवलेली आहे. 14 वर्ष झाले या देशामध्ये लोकशाही राहिली नाही. लोकशाही प्रत्येक अशी घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते की विद्यार्थ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी आणि परीक्षा प्रक्रिया अधिक सुसंस्कृत करण्यासाठी आपण आणखी काय करू शकतो. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण पद्धतीने आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जेव्हा विद्यार्थी आणि नागरिक न्यायाची मागणी करण्यासाठी शांततेने मोर्चे काढतात तेव्हा त्यांच्या आवाजाकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले पाहिजे. काही आंदोलनांदरम्यान लाठीचार्ज झालेल्या घटनांमुळे अनेकांना दुःख आणि चिंता वाटली. अशा परिस्थितीत संवाद, संयम आणि शांततापूर्ण तोडगा हेच लोकशाहीला शोभणारे मार्ग आहेत. आज आम्ही कोणाविरुद्ध द्वेषाने उभे नाही, आम्ही उभे आहोत या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी जो दिवस रात्र अभ्यास करतो, जो आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बसतो आणि ज्याला फक्त एकच गोष्ट हवी आहे ती म्हणजे
इथे उपस्थित असलेले सर्व आंदोलनकरी की जो शब्द आज केंद्र सरकार राज्य सरकार शिवी म्हणून वापरतोय, पण आम्ही अभिमानाने स्वतःला आंदोलनकरी म्हणतो आहोत. मित्रांनो, दिल्लीमध्ये जी अमानिशा चालली त्यामध्ये आंदोलनासाठी बसले, उपोषणासाठी बसले, त्या मुलांना आणि आंदोलनासाठी जे गेलेले देशभरातून जे गेलेले मुलं मुली आहेत त्या सर्वांना त्या अमानुषपणे त्याच्यावर जे हल्ले झाले, रक्तबंबाळ त्यांना करण्यात आला, त्यांना ते आंदोलन करणं हा संविधानाने आपल्याला प्रत्येकाला दिलेला हक्क आहे. आणि जेव्हा आपण आपल्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करतो तेव्हा शुद्ध सरकारने, लोककल्याणकारी सरकारने त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यावर तोडगा काढला पाहिजे. तिथे दिल्लीमध्ये जमा झालेला जो सगळा समुदाय जो आहे तो या नीट परीक्षेच्या बाबतचा उद्रेक आहे. परंतु देशामध्ये ज्या प्रकारे अहिंसा, ज्या प्रकारे जातीभेद, ज्या प्रकारे धुळीचं राजकारण केलेलं आहे, माणसाची फोडाफोडी चाललेली आहे, तो सगळाच उद्रेक त्या मुलांच्या रूपाने आणि त्या आंदोलनकारी लोकांच्या रूपाने तिथे व्यक्त केलं जात आहे, व्यक्त होत आहे. आणि या सरकारला हेच त्यांचं म्हणणं ऐकून न घेता हे सगळं मोडून काढण्यासाठी मुलींचे कपडे फाडले, मुलांना मुलांच्या खाताडावर करून तुडवलं. आणि हे केवळ पोलिसांनी केलेलं नाही, तर तिथे भाड्याचे गुंड, काही त्यांचे इतर शाखांचे लोक तिथे आणले गेलेले होते आणि त्यांनी हे केलेलं आहे. त्यांच्या युनिफॉर्मवर नेम प्लेट नाहीत, काही सिव्हिल ड्रेस मधल्या मुलांनी मारहाण केलेली आहे, मुलींचे अक्षरशः कपडे फाडलेले आहेत. ही असंवेदनशीलता आहे, ही जी क्रूरता आहे, ही दिल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांच्या भाजपच्या आणि RSSचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये आहे. याचं कारण असं की काल तो सदाखोत म्हणतो की हे आंदोलनकारी आतंकवादी आहे. हो, आम्ही आतंकवादी आहोत, इथे आंदोलन करणारे सुद्धा आम्ही आतंकवादी आहोत. आतंकवादी म्हणत असताना तुम्ही आम्हाला आतंकवादी आहोत, त्या सदाखोतचा निषेध. त्यानंतर जो भास्करकर जो आहे, भास्करकर म्हणतो की चांगले बुद्धी सुधवले पोरांचे, म्हणजे आमच्या मुलांना मारहाण झाली, याला मुलगा नाही का, याला काही संवेदना नाही का, अशा प्रकारचे वक्तव्य हे नराधम करत आहे, हे राक्षस करत आहे. या भास्करकर, सदाखोत आणि केंद्र सरकारचा निषेध याच्यात केवळ धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागून उपयोग नाही, तर सरकारला खुर्ची खाली करा, मोदी शहा खुर्ची खाली करा. शहा जो आहे गृहमंत्री आहे, देशातली कायदा सुव्यवस्था, दिल्लीतली व्यवस्था राखणं त्याचं कर्तव्य आहे. गेल्या 21 दिवसापासून संविधानिक मार्गाने चाललेल्या एका मोर्चाला डाग लावण्याचं काम आपल्या आधुनिक डायरने केलेलं आहे. अरे, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महात्मा गांधींनी अनेक आंदोलनं केली, परंतु इंग्रज सरकारने सुद्धा या आंदोलनाचा सन्मान केला. कधीही महात्मा गांधींवर काठी किंवा लाठी चालवली गेली नाही. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये पहिल्यांदा असं घडलं की निशस्त्र असणाऱ्या या देशातील तरुण वर्गावर लाठी हल्ला केला गेला, त्यांना रक्तबंबाळ केलं गेलं, तिथे असणाऱ्या महिलांच्या शिरावर हात घातला गेला. आणि हे सर्वच्या सर्व मोदी आणि शहा यांच्या मार्गदर्शनाने झालेले. मित्रांनो, येत्या काळामध्ये मोदी आणि शहाला उत्तर द्यायचं असेल
मतपेटीतूनच द्यावं लागेल तरच त्यांना आपल्या जनतेची किंमत कळेल. बाबासाहेब धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, सदाभाऊ खोतचा राजीनामा. पुलिस को आगे करता है, मोदी जब जब डरता है, पुलिस को आगे करता है. साहेबांनी घातलाय गोळ, साहेबांनी घातलाय गोळ. खासदार पळवले सहा, पळवले खासदार सहा. साहेबांना भेटलाय शहा, तिकडे सीतापीचा मोर्चा पहा. रात रात जागून हा लावली आई, पेट्रोलच्या पंपावर वेगळाच भाव. नीट घ्या, नीट घ्या, नीट घ्या, तो घे पण यांनी सांगा तुमचा बसलाय नाव. पांढऱ्या दाढीचा तो बुडा, माटतोय मेंढुळीचा बुडा. 12 वर्षांवर पाणी सोडा, तो जनतेला लावतोय घोडा. मोदी तेरी हिटलरशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. भाई की फातिमा की, अब्दुल कलाम की, अरे जय 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 भीम, जय भीम, जय भीम. आज सगळ्यांच्या भूमीतून दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी नाही, तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण उभे राहण्यासाठी इथे जमलो आहोत. वामचूक सर, तुम्ही दिल्लीमध्ये लढत आहात, दिल्लीमधील हॉस्पिटलमध्ये लढत आहात, पण तुम्ही एकटे नाही हे लक्षात ठेवा. आता संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण संगमनेर आपल्या पाठीशी आहे. आम्ही सत्ताधाऱ्यांना स्पष्टपणे बोलू इच्छितो, जनतेच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणं बंद करा. कारण जनतेचा आवाज दाबणं आज खूप सोपं वाटतं, पण लोकशाहीचं हे राज्य आहे हे विसरून चालणार नाही. लोकशाहीत नागरिकांना रस्त्यावर उतरावं लागतं, मग यापेक्षा मोठी शोकांतिका काय असावी. मित्रांनो, आज आवाज दाबला तर संपणार नाही, तो आणखी बुलंद होणार आहे. म्हणून आम्ही फक्त इशारा नाही तर लोकशाहीचा संदेश देत आहोत. न्याय द्या, आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्या, गांभीर्याने पहा. आज या आंदोलनाची दिशा बदलण्यासाठी किती प्रयत्न केले जात आहे हे आपण बघतोय, पण त्या घटनेची निष्पक्ष चौकशी सुद्धा झालीच पाहिजे. आधार देऊन सरकारचा आधार घेऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या रद्द करण्याची जर प्रयत्न झाला तर देशाची संघटना हे कदापि सहन करणार नाही. यू कॅन डिले आवर जस्टिस बट यू कॅन नॉट डिफेंड आवर ट्रूथ. थँक्यू. पंतप्रधान आम्ही सगळ्यांना त्यांना पालक म्हणतो, परंतु हा पालक होण्याचं लायक नाहीये. आमच्या पोरांना त्या दिल्लीमध्ये येऊन त्यांनी मारहाण केलेली आहे. परंतु याद राखा, पंतप्रधान असन तर कोणी असू शकतं. मी सर्वांना सांगू इच्छितो, आतापर्यंत आमचे मुलं तिथं लढत येत होते, आतापर्यंत आमच्या मुलं तिथं लढत येत होते, परंतु आम्ही देखील आता सर्व पालक सज्ज झालो आहोत. दिल्लीच्या दालनात आम्ही धडक घेऊन आम्ही ह्या मोदीचा, अमित शहा आणि सर्व सरकारचा राजीनामा झालाच पाहिजे असं आम्ही या सर्वांच्या वतीने करतो. परंतु आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणी शेतकरी नेता म्हणून मिरवतो आणि तो शेतकरी नेता काय आवाज येतो सदा खोट, त्याचं काय आवाज येतं. त्याला आपले पोरं गेलेले आहेत, ते पोरं आतंकवादी आहेत. आवाज फोड तुला मी न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो. तू आतापर्यंत एवढा शब्द बोलला, परंतु तुला या महाराष्ट्रामध्ये आमचे पालक, आमचे बंधू तुला फिरू देखील देणार नाही. या निमित्ताने मी सांगतो, मी या महाराष्ट्र सरकारचा, या संगमनेरच्या वतीने, आपल्या समान चळवळीच्या वतीने मी जाहीर या सरकारचा निषेध करतो, थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमित शाह तेरे छाती पर, भ्रष्ट सरकार तेरे छाती पर. राहुल गांधी तुम आगे बढ़ो, राहुल गांधी तुम आगे बढ़ो.
संविधान बचाओ, संविधान बचाओ, संविधान बचाओ. आपण पाठीमागे थांबा. पहिल्या ते पुढे राहतील. पाठीमागे राहतील. त्यांच्यावर लाठी हल्ला होतोय, त्यांच्यावर सरकार अन्याय करतोय, त्यांचा पाठिंबा आहे. विद्यार्थ्यांचे झालेला हात लोकांनी त्यांच्या मागे बाकीचे कार्यकर्त्यांनी थांबायचंय. बांधवांना विनंती आहे. सर्वांनी अतिशय शिस्तप्रिय पद्धतीने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत होते आणि त्यांना काय भेटलं तर अश्रुधुराच्या नळकंड्या आणि सोनम वांगचूक जे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत त्यांनी उपोषण उभारलं आणि संपूर्ण देशातून त्याला भरघोस पाठिंबा आपल्या सर्व जनतेने दिला. आदरणीय उद्धव साहेब यांच्या आदेशानुसार आमच्या सर्व पक्षातील शिवसैनिक आणि सर्व पदाधिकारी आज या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. मी केंद्र सरकारचा
विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या केंद्र सरकारचा आज या ठिकाणी राज्याचे नेते आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब आणि सर्व संगमनेरातील सर्व पक्षांनी या ठिकाणी गेल्या 2 दिवसापूर्वी नीटचा पेपर फुटला म्हणून जे विद्यार्थी दिल्लीला जंतर मंतर वरती आंदोलन करत होते त्या आंदोलकांच्या मोर्चावरती या केंद्रातल्या सरकारनं बेछोड लाठीमार केला, अश्रुधुराचे नळकांडे फोडले. त्याचा मी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं निषेध करतो. मोदी सरकार आल्यापासून 152 पेपर आतापर्यंत विविध स्पर्धा परीक्षेचे फुटलेले आहेत. गेल्या 12 वर्षात एकाही पेपर फुटीच्या आरोपीला शिक्षा झालेली नाहीये. तर देशाचे गृहमंत्री ज्यांच्या ताब्यामध्ये पोलीस दिल्लीचे आहे त्या अमित शहा यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी या निमित्ताने मागणी करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. मुलींवर विद्यार्थ्यांवर जे अत्याचार चालू आहेत, ज्या पद्धतीने तिथे रक्तशोषण काय त्यांच्या न्याय मागण्या मागतायत, त्यांना मारहाण क्रूरपणे केली जाते आणि हे पोलिसच नाही तर भाडोत्री गुंड आणून केलं. याला बसलेले होते आणि त्यानंतर मुलं यायला लागले आणि जेव्हा मुलांना मारहाण झाली त्यानंतर मात्र मुलांची संख्या जास्त वाढलेली आहे. ही मुलं आली कशासाठी तर नीट आणि तत्सम परीक्षा ज्या काही परीक्षा मुलं देतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या प्रत्येकाच्या घरात मुलं आहेत आणि मी एक आई म्हणून इथं बोलते. माझ्या सगळ्या महिला प्रतिनिधी ज्या मोर्चामध्ये सामील झालेले त्यांच्या वतीने मी बोलते की आईला माहित असतं आणि बापाला माहित असतं की पोरग काय काय आणि पोरगी काय काय करते. 4-4 वर्ष ही मुलं कोणाच्या लग्नाला जात नाही, कोणत्या कार्यक्रमात जात नाही, फंक्शन मध्ये जात नाही आणि आई वडील कष्ट करून पोटाला पिळा घालून हे सगळे मध्यमवर्गीय कुटुंबातली मुले, ही सगळी मुलं, ही सगळी लोक 4-4, 5-5 लाख रुपये त्या परीक्षेवर खर्च करतात आणि अशा पद्धतीने पेपर फुटी 152 पेपर फुटी झाली आतापर्यंत. आणि आज पंतप्रधानांचं निवेदन आहे का 13 लोकांना पकडलेलं आहे आणि 13 लोक म्हणजे विचार करा 152 ज्या हे झाल्या परीक्षा फुटल्या, पेपर फुटले 13 लोकांना आणि कोण 13 हे अजून सांगितलेलं नाहीये. मुलांना अमानुषपणे मारहाण झालेली आहे. आणि आणखी एक गोष्ट की जे विरोधी पक्षनेते आहेत LOP राहुल गांधी यांनी सुद्धा मोदींच्या दारावर जाऊन आंदोलन केलं कारण संसदेत बोलू दिलं नाही. 2 मिनिटात संसद बरखास्त केली गेली, त्यांना बोलू दिलं नाही, खरगेंना बोलू दिलं नाही. म्हणजे मुलांना मारलं जातंय, मुलांना फाडलं जातंय, डोकी फोडली जातात पण विरोधी पक्षनेत्यांना बोलू दिलं जात नाही. आणि त्यांनी जेव्हा प्रोटेस्ट केलं तेव्हा अक्षरशः एखाद्या गुंडांनी उचलावं तसं राहुल गांधींना फटफटत नेलेलं आहे. त्यांच्या नाकातून रक्त आलं, रात्रभर त्यांना आतमध्ये ठेवलं. यावरून ही गोष्ट लक्षात घ्या की हे किती भयानक आहे. एवढंच सांगते मी ते थांबते. धन्यवाद. मध्ये दिल्लीच्या जंतर मंतरवर ज्या आंदोलकांवर ज्या अमानुष पद्धतीने हल्ला करण्यात आला आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाकडे जे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं, त्यांना बळजबरीने त्या ठिकाणी जंतर मंतरवरून हलवण्यात आलं. त्याचप्रमाणे काँग्रेस पार्टी जी आहे CJP, तिथे जे सगळे तरुण आहेत, देशातले सगळे तरुण आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे जे तरुण आहेत, ते त्या ठिकाणी ज्या मोर्चाला आले होते त्या मोर्चावर जो अमानुष हल्ला करण्यात आला त्यामध्ये महिलांना पाहिलं नाही, मुलींना पाहिलं नाही. आणि या सगळ्या गोष्टीची थोडी देखील खंत हे अत्यंत दुर्दैवी आहे. मित्रांनो, पेपर फुटी झाली हा खऱ्या अर्थाने या देशामध्ये जो काही भ्रष्टाचार माजलेला आहे त्याचं हे प्रतिबिंब आहे. त्या ठिकाणी पेपर फुटतात नीटचे आणि ज्या मुलांनी 23 लाख मुलं त्या परीक्षेला बसतात ती मुलं निराश झाली. जवळजवळ 20 मुलांनी आत्महत्या केल्या. या देशातले तरुण मुलं 20 मुलं आत्महत्या करतात आणि या देशाच्या पंतप्रधानांना एक शब्द सुद्धा बोलावं असं वाटत नाही. यासारखी वाईट गोष्ट दुसरी कोणती नाही. तुम्ही पंतप्रधान आहात, कोणत्या पक्षाचे आम्हाला माहिती नाही, परंतु तुम्ही या देशाचे पालक आहात आणि तुम्ही या देशातली मुलं रस्त्यावर येतात, आत्महत्या करतात आणि तुम्ही एक शब्द बोलत नाही. त्याचप्रमाणे जो धर्मेंद्र प्रधान नावाचे शिक्षण मंत्री त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे. काही नैतिक जबाबदारी तुम्ही स्वीकारणार आहात की नाही, की आपल्याजवळ नीतिमत्ताच नाही हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, अत्यंत संतापजनक प्रकार या देशामध्ये चालू आहे.
सगळ्या वेगवेगळ्या जगामध्ये त्याची त्या ठिकाणी चर्चा चालू आहे. जगामध्ये खऱ्या अर्थाने भारताचं त्या ठिकाणी मानहानी होते की परीक्षा आपण नीटपणाने घेऊ शकत नाही. ते झाल्यानंतर टीईटीच्या परीक्षेत सुद्धा महाराष्ट्रामध्ये पेपर फुटले. आणि म्हणून हा सगळा जो प्रकार आहे अत्यंत त्या ठिकाणी निषेधार्ह आहे. ज्या पद्धतीने जी तानाशाही ज्या ठिकाणी चालू आहे, ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न चालू आहे, मित्रांनो केवळ इथे येऊन घोषणा देऊन ही गोष्ट मिटणार नाही. पण आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की इथून आपण या पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं सरकार या ठिकाणी चालू आहे, ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने लोकशाहीची रोज त्या ठिकाणी हत्या होत आहे, त्यासाठी आपण सर्वांनी जागृत झालं पाहिजे. आणि त्या मुलांनी जे त्या ठिकाणी धाडस दाखवलं, आपण देखील धाडसी बनलं पाहिजे. अशा प्रकारचं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. झालेल्या या सगळ्या प्रश्न त्याच्याबाबत केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध करतो. धन्यवाद. मोर्चासाठी उपस्थित महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री आदरणीय साहेबांना विनंती आहे, साहेब आपण मनोगत व्यक्त करावं. आज भारत देशामध्ये जे घडत आहे ते आपल्या सर्व लोकशाहीला काळिंबा लावणार आहे. सोनम वांगचू यांचं 21 दिवसाचं उपोषण, अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं त्याच्यामध्ये असलेला सहभाग, तो जो आवाज होता तो जनतेचा आवाज होता. तो आवाज आमच्या विद्यार्थ्यांचा होता, युवकांचा होता, त्या कुटुंबांचा की ज्या कुटुंबांनी 22 लाख कुटुंबांनी वर्षानुवर्ष काम केलं होतं त्या मुलांच्या परीक्षेकरता, त्यांचा आवाज होता. परंतु केंद्र सरकारला तो आवाज पोहोचला नाही. पंतप्रधान मोदींच्या कानावर तो आवाज गेला नाही. कारण त्यांच्या एक घमेंड सत्तेची निर्माण झालेली, त्याचा तो परिणाम आहे, लक्षात घेतलं पाहिजे. आपण पाहतो की ते आंदोलन मोडण्याचा प्रयत्न क्रूर पद्धतीने, भयानक पद्धतीने, अमानुष पद्धतीने ते आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झाला. सोनम वांगचू यांना ज्या पद्धतीने उचललं गेलं यापूर्वी कधीही इतिहासात असं घडलेलं नाही. सोनम वांगचू यांचे वडील उपोषणाला लडाखमध्ये बसले होते, इंग्रजी पंतप्रधान होत्या, त्या भेटायला गेल्या होत्या. हा इतिहास आहे, लोकशाहीचा इतिहास आहे. काल आपण पाहतो संसदेत बोलू दिलं गेलं नाही आणि म्हणून राहुलजी आणि प्रियांकाजी या पंतप्रधानांच्या घरापुढे दारात जाऊन सुरू केलं आंदोलन. ते आंदोलन कसं मोडलं ते सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कसं उचलण्यात आलं, कशा पद्धतीनं त्यांची उचल मागणी केली गेली, धक्काबुक्की केली गेली. मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आपण जी मारहाण झाली, त्यांना अंगावर वळ वटलेले मुलं शांततेच्या पद्धतीनं महात्मा गांधीच्या तत्वाप्रमाणे चाललेले होते, आंदोलन करत होते. परंतु ही हुकुमशाही जी आता माजलेली आहे त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय. ते सगळं काही मोडून काढायचं, जनतेचा आवाज सुद्धा ऐकायचा नाही. कारण त्यामध्ये त्यांना एक असं वाटतं की निवडणुका तर आपण कशा जिंकतो. हा जो दोष आहे दूर करण्याची जबाबदारी ही जनतेची सुद्धा आहे, लक्षात घेतलं पाहिजे. राहुलजी देशभर फिरलेत, युवकांमध्ये गेलेत, जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय आणि जनतेनं जागृत झालं पाहिजे. ही एक परीक्षा आणि त्यामध्ये झालेला नीटचा गोंधळ हा एक भाग आहे. पण यादी वाचायला गेली तर खूप मोठी आहे अन्याय अत्याचारांची. आज न्यायालयावर दबाव आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो आहे. स्वायत्त संस्था मोडीत निघालेल्या आपल्याला दिसतं, राजकारणाकरता वापर चाललेला आपल्याला दिसतो आहे. एक विचार केला पाहिजे, युवकांनी विचार केला पाहिजे, त्या पुढचा भविष्य काळ तुमचा जो राहिला आहे तो काय असणार आहे. या देशात लोकशाही असणार का नाही हा विचार आलेला आहे. धर्माच्या आणि जातीच्या नावावर राजकारण केलं जातं आणि मुठभरांची पोळी भाजण्याचा कार्यक्रम त्यामध्ये चाललेला आपल्याला दिसतोय. हे एक कारण आहे. नीटची परीक्षा, टीईटीची परीक्षा, यामध्ये सुद्धा एक लक्षात घ्या की मोठा आर्थिक गोंधळ आहे. काही जणांना जेलमध्ये घातलं जाईल, सगळं दिसतं तुम्हाला. पण आपल्यालाही अशी सवय झाली की 4 दिवसांनी आपण विसरलेला असतो. आपल्या लक्षात घ्या, हे पुढचा विचार आपल्याला करावा लागेल भविष्य काळाचं. आज जो पेटलेला युवक आहे त्यांनी भविष्य काळाचा विचार करा की घटना, राज्यघटना राहणार का नाही, ही लोकशाही राहणार का नाही, हा देश चालणार कसा, तुमचं भवितव्य पुढच्या काळामध्ये कसं राहणार, या सगळ्याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. आज आपण इथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापुढे आपण आलेलो आहे. तुम्ही जागा चांगली निवडली. मला एक सांगा की महात्मा फुलेंचा एक सिनेमा निघाला होता त्यांच्यावर,
चालला का रे तो? नंतर सावित्रीबाई फुलेंच्या नावावर खासदार अमोल कोल्हे यांनी, डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सिरियल काढली आणि ती सिरियल मध्येच का बंद झाली? हा विचार जो आहे महात्मा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शाहू महाराजांचा, महात्मा गांधींचा, शिवाजी महाराजांचा, हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा विचार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. पण तो विचार मोडीत काढण्याचं काम सुद्धा चाललेलं दिसत आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांवर मोठी जबाबदारी आहे. हा देश वाचवण्याची जबाबदारी आहे. पुन्हा एकदा संघर्षाकरता उभं राहण्याची जबाबदारी आणि ते उभं राहिलं नाही आपण आता तर भविष्य काळ तुमचा कठीण आहे हेही आपण ओळखलं पाहिजे. दुसऱ्या कोणाचं तरी घर जळतं, आपलं काय गेलं हे म्हणणाऱ्यांना लक्षात ठेवा, तुमचं घर जळलं त्या विजवायला कोणी येणार नाही. ही सगळी गोष्ट आज आणि म्हणून आजच्या या निमित्तानं, त्या नीटच्या निमित्तानं, त्यामध्ये झालेल्या अन्यायाच्या निमित्तानं जो युवक जागृत झालेला आहे त्यांनी त्या नीटच्या पलीकडे जाऊन आता सगळ्याच लोकशाहीचा विचार केला पाहिजे. या मताचा मी आहे. राज्यघटना जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार केली गेली, अरे तिचं प्रियांबल, तिचं तत्वज्ञान ते तयार झालं ते आपल्या सगळ्या संतांच्या विचारातून झालं, समाज सुधारकांच्या विचारातून झालं. ते मोडीत काढायला जर कुणी निघाला असेल तर वाचवण्याची जबाबदारी ही आपली असली पाहिजे. तिच्या तिच्या रक्षणाकरता उभं राहिलं पाहिजे. हेच या आंदोलनातून आपण शिकावं अशी अपेक्षा मी निमित्तानं आपल्या सगळ्यांकडून करतो. आपण चांगला सहभाग केला. सुंदर हे आंदोलन तर सगळीकडे पेटलेलं आहे, परंतु हा संदेश जो आहे तो लोकशाही आणि राज्यघटनेशी सुद्धा निगडीत आहे, हे विसरून जाऊ नका एवढंच आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. बोल मेरे भाई, बोल मेरी बहना, बोल मेरी बहना, हमें चाहिए, हमें चाहिए पेपर फुटी से, पेपर फुटी से, भ्रष्टाचार से, भ्रष्टाचार से, धर्मेंद्र प्रधान से, धर्मेंद्र प्रधान से, अमित शाह से, अमित शाह से, नरेंद्र मोदी से, नरेंद्र मोदी से, भाजपा सरकार से, भाजपा सरकार से, आरएसएस से, आरएसएस से, हमें चाहिए, हमें चाहिए मनोवाद से, पेपर फूटी से, हमें चाहिए, हमें चाहिए इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, सर्वांनी आपल्या वंदे. सर्वांनी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शांततेने नाही त्याचा वणवा आता देशभर पसरताना दिसतोय. काय मागणी आहे आता या केंद्र सरकारच्या विरोधात? केंद्र सरकारच्या विरोधात हे आंदोलन आहे आणि त्यांच्या आडमुठेपणा आहे त्यामध्ये. नीटच्या परीक्षेमध्ये पेपरफुटी बरोबर अनेक आर्थिक घोटाळेमध्ये त्यामध्ये आहे. त्यांना शिक्षा व्हावी हे समजू शकतो, पण याची जबाबदारी कुणीतरी घेतली पाहिजे आणि म्हणून शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागणं हे काही चुकीचं होतं असं माझं मत नाही. परंतु त्यांच्याशी साधा संवाद त्या लोकांशी, सोनम वांगचुक बसले किंवा अभिजित दिप्ते असतील, त्यांचे साधा संवाद सुद्धा साधायचा नाही. इतका कृतज्ञपणा हे सरकार करू कसं शकतं? तो असा शेवटी असं असतं की सरकार एक आईसारखं असतं की मूल रडतं तर त्याच्याकडे गेलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, ही जबाबदारी असते. तर ती सुद्धा दानत त्यांच्यामध्ये हे दिसतं आहे. राहुलजी ज्या पद्धतीने आंदोलन करत होते, सभागृहात बोलता येत नाही, बाहेर आले, ते रस्त्यावर आले, आंदोलन करत होते, यांना ज्या पद्धतीनं उचललं, ते विरोधी पक्ष नेते आहेत देशाचे, अशा पद्धतीचे त्यांचे जे त्यांनी उचललं, त्यांना ती जी अवहेलना त्यांनी केलेली आहे ही या देशाच्या लोकशाहीला शोभणारी नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे. आणि त्यामुळे हे आंदोलन तर आहेच नीट करता किंवा विद्यार्थ्यांकरता, युवकांच्या भवितव्याकरता, पण पुढच्या अनेक गोष्टी करता या सरकारचं जे काही वागणं आहे, ज्या पद्धतीचं राजकारण आहे, याच्या विरोधात सुद्धा हे आंदोलन होणार याची शंका बाळगण्याचं काही कारण नाही. उदय सामंतांनी आज वक्तव्य केलंय की विरोधकांमुळे कुठेतरी घुसखोरी झाली आणि आंदोलन चिघळलं, लाठीमार करण्याची वेळ आली.
आता हे बोलतील काही, ज्याला वाटेल ते बोलल. सगळ्या लोकांनी टीव्हीवर पाहिलेलं आहे, शांततेनं आंदोलन चाललं होतं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, महात्मा गांधींचं नाव घेत आंदोलन चाललं होतं. शांततेचं आंदोलन होतं. त्याच्यावर खरं म्हणजे लाठीमार करण्याचं, अश्रुधूर सोडण्याचं काहीच कारण नव्हतं. परंतु तो ज्या पद्धतीने मोडलंय, दहशत निर्माण करण्याचा जो पद्धत आहे, त्या कोणी बोलू नये विरोधात, कुणी आंदोलन करू नये. आम्हाला जसं पाहिजे तसं सरकार आम्ही चालू, राज्य चालू, हे जे त्यांची पद्धत आहे त्याचा तो परिपाक आहे दहशत निर्माण करण्याचा. आंदोलन ज्या पद्धतीनं मोडलं ते अत्यंत निषेधार्ह आहे. एकूणच पाहिलं तर काल शरद पवार आंदोलकांना भेटले होते, मात्र आज त्यांनी पंतप्रधानांची देखील भेट घेतली. कुठेतरी हा विरोधाभास वाटतोय का? यामध्ये विरोधाभासाचं कारण नाही. माननीय शरद पवार साहेब हे देशातले सर्वात ज्येष्ठ, आज वयानं अनुभवानं सर्वात ज्येष्ठ व्यक्तिमत्व ते आहे. त्यांनी, मला नक्की खात्री आहे की त्यांनी जाऊन माननीय पंतप्रधानांना हेच सांगितलं असेल की हे तुमचं वागणं बरोबर नाही. पुढच्या काळात कशा पद्धतीची भूमिका आता आंदोलनाची दिशा नाही, आता ते ठरवणारा मी तर नाहीये, संघटनेमधून ते ठरत नाहीये. परंतु लोकांच्या मनामध्ये मात्र ठिणगी पडलेली आहे, हे विसरून चालणार नाही. महाविकास आघाडी एकत्रित मोठं आंदोलन करेल राज्यात. आम्ही या विषयामध्ये तर आहेच ना. आज आपण पाहिलंय, आणखी काय वेगळा तुम्हाला उदाहरण द्यायचं काही कारण नाही. उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे आरपीआय. नाही, आता त्यांनी हाक दिलेली आहे, जाहीर केलेलं आहे. लोक ते साथ देतील. मला वाटतं की लोकांच्या मनामध्ये अत्यंत असंतोष निर्माण झालेला. महाविकास आघाडी होणार सहभागी उद्याच्या बंद. त्याच्या बाबतीतलं धोरण हे वर ठेवतं.